समजा तुम्ही एक सरकारी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहात आणि तुमच्या समोर मृत्यूचे तांडव उभे आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा संपत आलाय आणि आता फक्त एक व्हेंटिलेटर बेड शिल्लक आहे. त्याच वेळी तुमच्या समोर दोन अत्यवस्थ रुग्ण आणले जातात. एक रुग्ण 75 वर्षांचे वृद्ध आजोबा आहेत, ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ समाजसेवा केली आहे, आणि दोन रुग्ण, एक तरुण आई आहे जिच्या पाठीमागे तिची दोन लहान आणि निरागस मुले रडत उभी आहेत. दोघांनाही ऑक्सिजनची त्वरित गरज आहे. एक बाजूला आयुष्यभर समाजासाठी जगलेला माणूस आणि दुसऱ्या बाजूला दोन मुलांचा आधार असलेली आई. तुमच्याकडे बेड फक्त एक आहे. तुम्ही कोणाला वाचवाल? दुसऱ्या महायुद्धात जेव्हा रणांगणावर जखमी सैनिकांची संख्या वाढली, तेव्हा लष्करी डॉक्टरांनी ट्रायेज नावाची वैद्यकीय नीतिमत्ता वापरली होती. यानुसार ज्याचे प्राण वाचवण्याची वैद्यकीय शक्यता जास्त आहे आणि ज्याच्या जगण्यावर इतरांचे अवलंबित्व जास्त आहे, त्याला उपचारांमध्ये प्राधान्य दिले जाते. भारतीय संस्कृतीतील राजा शिबीची कथा आपल्याला शिकवते की एक जीवासाठीही सर्वोच्च त्याग करावा लागतो. पण इथे एक प्रशासक म्हणून तुम्हाला भावना बाजूला ठेवून अत्यंत कठोर निर्णय घ्यायचा आहे. उपयुक्ततावाद आणि वैद्यकीय नीतिमत्तेनुसार त्या तरुण आईला तो एक बेड मिळणे हाच प्रशासकीयदृष्ट्या योग्य निर्णय ठरतो, कारण तिच्या मृत्यूने दोन निष्पाप मुले कायमची अनाथ होतील. प्रशासनात कधीकधी योग्य विरुद्ध अयोग्य नसून दोन कठीण पर्यायांमधून एक कमी वाईट पर्याय निवडावा लागतो. तुम्ही या खुर्चीत असता तर कोणाला वाचवले असते? कमेंट करून सांगा.